नारी शक्तीचा नारी शक्तीचा ठाकरे महाराष्ट्र राज्य नर्सिंग संघटनेच्या वतीने आम्ही दिनांक 15 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसलो होतो। आज आमच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। आज आम्हाला त्यांनी पत्र दिले की बाबा तुमच्या मागण्या 8 दिवसामध्ये आम्ही मागण्याची पूर्ण पूर्तता करून तुम्हाला सुधारित शुद्धीपत्रक देतो म्हणून असं आम्हाला त्यांनी लेखी आदेश दिले। त्या अनुषंगाने आम्ही आज आमचं तात्पुरतं उपोषण तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करत आहोत आणि जर आम्हाला परत आमच्या मागण्या 8-10 दिवसात जर नाही पूर्ण झाल्या तर आम्ही परत उपोषणाला बसणार आहोत। किती दिवसाचा कालावधी दिला आहे? आम्हाला त्यांनी 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। पुढची भूमिका काय असणार आहे तुमच्या जर मागण्या मान्य झाल्या नसतील? मागण्या जर मान्य झाल्या नाही 15 दिवसानंतर तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमच्या संघटनेच्या वतीने? नाही मान्य झाल्या तर याच्यानंतरची भूमिका आमची अशी राहील की आम्ही आमच्या कुटुंबासहित जिल्हा परिषद समोर आत्मदहन करणार आहोत आणि पूर्ण आज आम्ही म्हणजे फक्त नांदेड जिल्ह्यात नाही पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये पेटून आंदोलन करणार आहोत। ही आमची याच्या पुढची भूमिका आहे। मागण्या मान्य केल्या असं आश्वासन दिलंय। आश्वासन हे कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आनंदी वाटतं? आश्वासन खूप आनंदी आहे कारण आमची स्वतः वरच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे आणि कमिशनर ऑफिसच्या कमिशनर ऑफिसने आम्हाला पॉझिटिव्ह वेनी दिलेलं आहे की बाबा 15 दिवसामध्ये तुमचं प्रकरण निकाली लावतो म्हणून आणि आश्वासन आम्हाला ते पटलेलं आहे आणि आम्ही स्वतः त्याची खातरनिशा केल्यानंतरच आम्ही आजच्या तारखेमध्ये तात्पुरतं उपोषण स्थगित करत आहोत। सर्व नर्सिंग संघटनेच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी या बेमुदत आमरण उपोषणासाठी उपस्थित होत्या। त्यांच्या काय आपण आभार मानशाल? मी माझ्या सर्व नर्सेस संघटनेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्याचे आभार व्यक्त करते। अशीच तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलेली याच्या पुढे पण आपण असंच प्रत्येक गोष्टीला सर्वांनी एकत्र येऊन फाईट करू। केवळ फक्त आपला बंधपत्रितच मुद्दा नाही, उद्या भविष्यात कोणताही एएनएम आरोग्यसेविका एलएचवर कोणावरही अन्याय उद्या आपण असंच एकजुटीने आपण शासनाला आपल्या हक्कासाठी यापुढे आम्ही असंच सतत फाईट करत राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।